श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आणि सर्वाधिक रकमेचे पारितोषिक असलेल्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा 2025 रौप्य महोत्सवी वर्षाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला। या स्पर्धेचा निकाल श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केला। राज्यस्तरीय स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित दीपावली अंकाने प्रथम क्रमांक पटकावत 1 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे, तर विवेक कोरडे यांच्या मुक्त संवाद या अंकाने द्वितीय आणि वसा आणि अक्षरलिपी या अंकांनी तृतीय क्रमांक सामायिकरित्या पटकावले आहे। रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विजय पवार संपादित इंद्रधनु अंकाने प्रथम, आगरी दर्पणने द्वितीय, तर शब्दसंवाद अंकाने तृतीय क्रमांक मिळवला आहे। यंदापासून डिजिटल दिवाळी अंकासाठीही 15,000, 10,000 आणि 5,000 रुपयांची विशेष बक्षिसे जाहीर करण्यात आली असून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा लवकरच मुंबईत आयोजित केला जाणार आहे। यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते। सगळ्यात आधी मी मुंबई मराठी पत्रकार संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नावाने आम्ही जे मंडळ सुरू केलं, सामाजिक संस्था आहे, पण त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साधारणपणानं 1995 सालाच्या आसपासपासून आम्ही हे काम करतोय आणि काम करत असताना आम्ही जिल्हा स्तरावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वर्षभर करत राहतो आणि त्याला आम्ही आता काही जिल्हा स्तराच्या वरती जाऊन अन्य उपक्रमसुद्धा आयोजित करतो, त्यांची जोड मिळाली आहे। जसं आम्ही अटल एकांकिका स्पर्धा, महाराष्ट्र स्तरावरची एकांकिका स्पर्धा घेतो आणि त्यालाच ज्याच्यापासून प्रेरणा मिळाली असं हे दिवाळी अंक स्पर्धा, ज्याला 25 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि मुंबई मराठी पत्रकार संघानं ही जी आम्हाला साथ सोबत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचं पनवेल इथलं दैनिक रामप्रहर, त्याचे संपादक देवदास मटालेजी की जे इथं पत्रकार संघाचे आपले अध्यक्ष राहिलेले आहेत, आमचे दीपक म्हात्रेजी यांनी इथं काम केलेलं आहे, आमच्या स्वर्गीय नीलाताई उपाध्ये ज्या पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह होत्या, अशा अनेकांनी या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्यामुळे मी आपल्या सर्वांचंच मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा अधिकाधिक मोठी व्हावी या दृष्टिकोनातून पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघानं वेगवेगळ्या सूचना केल्या, त्याचा अंतर्भाव रामशेठ ठाकूर साहेबांनी कधी याच्यामध्ये बक्षिसांच्या माध्यमातून केला आणि आजही आम्ही आता ज्या वेळेला राज्यस्तरावरची दिवाळी अंक स्पर्धा घेतोय त्याच वेळेला जिल्हा स्तरावरची सुद्धा सुरू राहते। जिल्हा स्तरावरची स्पर्धा सुरू होती, कधीतरी SM देशमुख साहेब त्या कार्यक्रमाला पाहुणे आले आणि त्यांनी सांगितलं राज्यस्तरावरची करा आणि राज्यस्तरावर करायला सुरुवात झाली आणि 25 वर्ष त्याला पूर्ण झाली। त्यामुळे आपल्या सर्वांचंच योगदान या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे। आज या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला मनापासून समाधान आहे की अधिकाधिक उत्तमोत्तम दिवाळी अंक महाराष्ट्रातून निघावे या दृष्टिकोनातून जे प्रयत्न साहित्यिक मंडळींचे सुरू आहेत, पत्रकारितेच्यामधून यासाठीचं प्रोत्साहन दिलं जातं, आमचाही एक खालीचा वाटा याच्यामध्ये या निमित्तानं आम्ही देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालं असं आम्ही म्हणू आणि हे अविरतपणानं पुढं चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून आता संदीपजी यांनी काही वेळापूर्वी सुचवलं की आम्ही हे जे दिवाळी अंक आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक देतो, लक्षवेधी उत्कृष्ट अंक, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट विशेषांक, उत्कृष्ट बाल दिवाळी अंक, लक्षवेधी परिसंवाद की ज्याच्या माध्यमातून मराठी वाचकाची एक वैचारिक बैठक बनत असते आणि त्यामुळे मराठी एकतर शिकणारे संख्या कमी होत चालली, पण मराठी बोलणं, मराठीमध्ये संवाद करणं, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून कुठेही याच्या बाबतीमध्ये
कुठेही तडजोड होऊ नये, दुजाभाव होऊ नये यासाठी जो प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये या दिवाळी अंक परंपरेचाही मोठा वाटा आहे आणि त्यामुळे ही परंपरा सतत पुढे चालू राहिली पाहिजे. आता साहित्याचं स्वरूप बदलत चाललं. आता ब्लॉग हा कन्सेप्ट आला आणि तो ब्लॉग कन्सेप्ट आल्यानंतर मग जे डिजिटली व्यक्त होतात त्यांनाही कुठंतरी याच्यामध्ये सामावून घेतलं जावं. दिवाळी अंक हल्ली डिजिटली निघत आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा या सगळ्या दिवाळी अंकाच्या स्पर्धेच्या मध्ये सामावून घेतलं जावं असं संदीपजींनी सुचवलं आणि म्हणून त्याला अनुषंगून या वर्षापासून म्हणजे यावर्षी जे दिवाळी अंक निघतील 2026 तर तेव्हापासून असे डिजिटल दिवाळी अंकांना सुद्धा पहिल्या क्रमांकाचं 15,000, दुसऱ्या क्रमांकाचं 11,000 आणि तिसऱ्या क्रमांकाचं 5,000 अशी 3 पारितोषिकं आपण सुरू करू आणि मग त्यानंतर पुढे जाऊ. संदीपजींनीच हे सुचवलं होतं म्हणून त्यामुळे त्यांच्या सूचनेबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या जे निकाल आहेत त्या निकालांची घोषणा आपल्या सर्वांसमोर करतो. राज्यस्तरीय दिवाळी अंकामध्ये अनेक वर्ष जे सातत्यानं दर्जेदार दिवाळी अंकाची परंपरा ही आपल्या सर्वांसमोर आणतायत असं अशोक कोठावळेजींचं दीपावली या अंकाला पहिलं पारितोषिक म्हणजे ₹1,00,000. त्यानंतर विवेक कोरडेजी यांचं मुक्त संवाद याला 50,000चं द्वितीय पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाच्यासाठी वसा हा सई पवारांचा बोरिवली यांचा आणि अक्षरलिपी सौ शर्मिष्ठा भोसले पुणे यांचा या 2 दिवाळी अंकांना तृतीय क्रमांक हा विभागून दिला जातो. या व्यतिरिक्त प्रशांत पवार संभाजीनगर यांचं बाई माणूस याला लक्षवेधी उत्कृष्ट दिवाळी अंकाचं 15,000चं पारितोषिक आणि मनस्विनी लता रवींद्र यांच्या कथेला धनंजय अंकातील आवाज या कथेला हे उत्कृष्ट कथेचं सर्वोत्कृष्ट कथेचं पारितोषिक दिलं जातं. याशिवाय उत्कृष्ट लेख हे टॉलस्टॉयची सायकल या ललित अंकामधल्या त्यांच्या लेखाला हे पारितोषिक दिलं जातं. याशिवाय माफ करा, टॉलस्टॉयची सायकल हे डॉक्टर नंदू मुलमुले यांचा हा लेख आहे. त्या अंकाला उत्कृष्ट लेखाचं पारितोषिक दिलं जातं आहे. उत्कृष्ट कवितेचं युगांतर अंकामधल्या त्याने तिरंगा पाहिला या सतीश लोथे डॉक्टर भालचंद्र कानगो हे संपादक आहेत आणि सतीश लोथे हे कवी आहेत. या कवितेला हे पारितोषिक दिलं जातं आहे. याच्या व्यतिरिक्त उत्कृष्ट विशेषांक हे नीरज हातेकर यांच्या प्रमुखतेखाली नवभारत या अंकाला दिलं जात आहे. मुलांचं मासिक या नावाखाली दिवाळी अंक निघतो. त्याला उत्कृष्ट बाल दिवाळी अंकाचं पारितोषिक जयंत मोडकजी नागपूरचे याचं संपादक आहे. याशिवाय लक्षवेधी परिसंवाद हे मीना कर्णिक या अक्षर अंकाच्या संपादिका आहेत. त्याच्यातलं युद्धकांड या शीर्षकाचा परिसंवाद आहे. याच्यासाठी हेमंत कर्णिक यांना या परिसंवादासाठीचं हे पारितोषिक दिलं जात आहे. आता याच्या व्यतिरिक्त लक्षवेधी मुलाखत याच्यासाठी शब्दांगण या अंकामधल्या आसाराम लोटेजी यांच्या नेतृत्वाखाली जी मुलाखत घेतली होती मनीषा उगले यांनी त्या मुलाखतीला लक्षवेधी मुलाखतीचं पारितोषिक हे ₹5,000. उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ याच्यासाठी विनायक खरात यांनी जे मुखपृष्ठ बनवलेलं आहे साप्ताहिक विवेकचं याला हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकारासाठी ज्ञानेश बेलेकाजी यांना हे पारितोषिक दिलं जात आहे. मी या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो, आभारी मानतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामुळे ही बक्षीस आम्ही जाहीर करतोय. या व्यतिरिक्त जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा याचेही पारितोषिक जे निकाल आहेत हे मी या ठिकाणी जाहीर करतोय. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे सर्व सहकारी यांच्या बरोबरीनं आम्ही या स्पर्धेला
साधारणपणानं एक 28 वर्ष झालेली आहे की ही दिवाळी अंक स्पर्धा आम्ही चालू केलेली होती आणि त्यातून आता हळूहळू ही स्पर्धा अधिकाधिक जिल्ह्यामध्ये व्यापक होत चाललेली आहे. त्यामध्ये आमचे इंद्रधनु दिवाळी अंकाचे संपादक श्री विजय पवार यांचा दिवाळी अंक सर्वोत्कृष्ट ठरला आहे. 40,000 रुपये पहिलं पारितोषिक आहे जिल्हा स्तरावरचं. दुसरं पारितोषिक आगरी दर्पण या दिवाळी अंकाला मिळालेलं आहे. तिसरं पारितोषिक आहे शब्दसंवाद विनोद साळवी यांच्या या शब्दसंवादला हे तृतीय पारितोषिक मिळत आहे, त्यांचं अभिनंदन. यानंतर या ठिकाणी उत्तेजनार्थ पारितोषिकं 2 आहेत. एक रसायनी टाइम्स अनिल भोळे यांचं, पनवेल टाइम्स गणेश कोळी यांचं 5,000 रुपये प्रत्येकी हे उत्तेजनार्थ पारितोषिकं. आणि या व्यतिरिक्त उत्कृष्ट कथा आगरी दर्पण अंकामधल्या गॉयटर या कथेसाठी किरण येले यांना आणि उत्कृष्ट लेख श्री समर्थ विचार अंकामधल्या ग्रामीण आरोग्याच्या व्यवस्थेची दुर्दशा या लेखाला रत्नाकर पाटील हे संपादक आहेत, अरविंद पाशीलकर हे लेखक आहेत, यांना उत्कृष्ट लेखाचं हे पारितोषिक दिलं जातं. आणि मग मसाळा टाइम्स अंकातल्या चाळ या कवितेला दिलीप झुंजारराव त्याचे कवी आहेत आणि मसाळा टाइम्सचे संपादक आहेत सौ शुभदा पोटले, तर या कवितेला उत्कृष्ट कवितेचं पारितोषिक हे दिलं जातं. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो.